आपण पाहत आहात न्यूज 24 महाराष्ट्र राज महाराष्ट्राचा. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते, महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व आदरणीय अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी नंदुरबार येथे सर्वपक्षीय आयोजन 31 जानेवारी 2026 स्थळ VG राजपूत लॉन्च, बायपास रोड, नंदुरबार येथे करण्यात आले. यावेळी सर्व स्तरातील पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला वर्ग उपस्थित होते. दादांविषयी 2 शब्द श्रद्धांजली वाहताना आपल्या भावना व्यक्त करताना अश्रू अनावरले जात नव्हते. नंदुरबार जिल्ह्यातील सर्व पक्षातील, धर्मातील, समाजातील लोक उपस्थित होते. कारण आदरणीय अजितदादा पवार हे पक्षाचे नव्हे तर महाराष्ट्राचे लाडके नेते होते. त्यांच्या सहवासात ग्रामीण ते शहरी भागातील सर्व लोकांच्या नावनिशी ओळखत होते. त्यांच्या आपुलकीच्या स्वभावामुळे दादा हे सर्वांचेच लाडके होते. त्यांच्या जाण्यामुळे महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांचे बिनधास्त बोलणे, दिलखुलास राहणे हे सर्व आठवण म्हणून राहून गेले. राजेंद्र बिरारीसह जान्हवी बागडे, नंदुरबार. दादा एक विचार होते. एक शरीर मरता है, आत्मा अमर रहती है. विचार मरत नसतात. दादा म्हणजे दादाच होते. आता ज्या दिवशी अशी घटना घडली त्याच्या 1 दिवस अगोदर दादांना फोन आले की मी हेलिपॅडने येऊ का विमानाने येऊ. आमचे नगरपालिका आणि नवापूर साठी त्यांनी दादांची चर्चा केली आणि दुसऱ्याच दिवशी या क्रूर काळाने झडप घातली. ज्या दादांनी स्वतःचे परिवार किंवा स्वतःसाठी पर्सनल लाईफ कधी जगले नाही, केवळ त्यांनी या महाराष्ट्राच्या हितासाठी, या महाराष्ट्राच्या विकासासाठी, या महाराष्ट्राच्या जनतेसाठी जगले. पर्सनल लाईफ कधीच त्या माणसाने जगलं नाही. मी दादांना मी दादांच्या कारखान्याच्या रायगडला अभिजित दादा सोबत बोलवून घेतलं आणि तिथं देखील त्या परिवाराला न्याय देण्याचा प्रयत्न केला. मी दादांना कधीही भावपूर्ण श्रद्धांजली देऊ नाही शकत, परंतु मित्रांनो असा दादा महाराष्ट्रात पूर्ण राज्यामध्ये मिळणार नाही. दादा म्हणजे या दादामध्येच मोठा भाऊला दादा म्हटला जातो आणि आज माझाच नाही तर संपूर्ण राज्याचा दादा गेला. संपूर्ण विकासाची धोरण थांबली. एवढंच बोलतो, थांबतो. अकाली निधनाने बारामतीत नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक शोककळा पसरलेली आहे. अजितदादा हे म्हणजे राजकीय पुढारी नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेतील एक लोकनेते होते आणि त्यांच्यामुळेच मी या ठिकाणी एक राजकीय नव्हे तर एक सामाजिक बांधिलकी म्हणून मी आलेलो आहे. कारण अजितदादांचा संबंध हा संपूर्ण धर्मियांबरोबर आणि संपूर्ण समाजाबरोबर होता. अजितदादा यांचं सांगण्याचे तात्पर्य म्हणजे कि पंछी मरे तो पनिया हुए, नर मरे तो कुछ ना हुए. पंछी मरे तो पनिया हुए, नर मरे तो कुछ ना हुए. नर करे ऐसी करनी कि नर का नारायण हो जाए. आज अजितदादा या ठिकाणी एक उच्च कोटीतील एक भगवान झालेले आहेत. कारण त्यांनी राजकारणाच्या पलीकडे जाऊन एक सामाजिक बांधिलकी संपूर्ण परिवाराबरोबर आणि भरत दादा लहान मुलगाही कमी रडत असतील इतके रडत होते. शांती रंतरिक्षम शांती पृथ्वी शांती राप शांती रोषधय शांती वनस्पतय शांती विश्वदेव शांती ब्रह्म शांती सर्वभूम शांती शांतिरेव शांती शांति